नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपण अनबॉक्स करणार आहोत विवोचा Y18 सिरीज मधला दुसरा फोन Y18e। हा जो हँडसेट आहे आपल्याला 4GB 64GB वाला व्हेरियंट 7999 मध्ये दिलेला आहे। प्राइस सेगमेंटच्या नुसार हा फोन कसा आहे ते आज आपण बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। तर मित्रांनो, हा एक विवोचा पुन्हा Y सिरीजचा Y18e आहे। यामध्ये सुद्धा आपल्याला चार्जर नाही दिलेला आहे। इथे जे आहे मित्रांनो, फक्त आपल्याला सिम इंजेक्टर टूल, टाइप ए टू टाइप सी चा डेटा केबल, काही युजर गाईड मॅन्युअल दिलेला आहे। एवढेच कंटेंट या बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे। हँडसेट जर बॅक साइड मध्ये बघितला तर हा फोन आपल्याला डुअल रियर कॅमेरा आणि फ्लॅशलाइटच्या सेटअप सोबत आहे। बॅक स्ट्रक्चर पूर्णपणे ग्लास डिझाइन मध्ये आहे। ग्लास डिझाइन दिलेली आहे बॅक स्ट्रक्चर मध्ये आणि फिंगरप्रिंटचे जे निशाण आहे यावरती उमटणार बॅक साइड मध्ये। हँडसेट बॉक्सी डिझाइन सोबत आहे। इन अँड फिलिंग सुद्धा कम्फर्ट आहे या फोनची। इकडच्या साइड मध्ये बघितलं तर व्हॉल्यूम अप डाऊन ची की पॉवर की दिलेली आहे या फोन मध्ये। खालच्या साइड मध्ये टाइप सी चे चार्जिंग पोर्ट, माइक आणि हेडफोन जॅक आणि वरच्या साइड मध्ये स्पीकर आहे। स्पीकर यावेळेस थोडं आपल्याला चेंज बघायला मिळणार आहे यामध्ये। मित्रांनो, हँडसेटचा जो डिस्प्ले आहे इथे आपल्याला वॉटर ड्रॉप नॉच स्क्रीन सोबत दिलेला आहे। 6.56 इंचेसचा HD मध्ये डिस्प्ले दिलेला आहे। रिझोल्यूशन जे आहे HD चा आहे। टच क्वालिटी थोडीशी अशी स्मूथ आहे, बघू शकता। आणि यामध्ये ब्राइटनेस जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आउटडोर मध्ये ब्राइटनेस मध्ये काहीच प्रॉब्लेम या फोन मध्ये आपल्याला नाही येणार। आणि प्रोसेसरची जर गोष्ट केली मित्रांनो, तर या फोन मध्ये MediaTek Helio G85 चा प्रोसेसर आहे। ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे। 2 GHz ची जे आहे क्लॉक स्पीड आहे। Android 14 चा सपोर्ट आणि फनटच OS सुद्धा यामध्ये 14 चा मिळणार आहे आपल्याला। बॅटरी बद्दल जर बोलायचं ठरलं तर 5000 mAh ची अशी मोठी बॅटरी या फोन मध्ये दिलेली आहे। टाइप सी चे चार्जर सपोर्ट करणार आहे, पण यामध्ये फास्ट चार्जिंगचा कुठला सपोर्ट या फोन मध्ये दिलेला नाही आहे। कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे आणि बॅक कॅमेरा जो आहे हा मेन कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे। आणि कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर एवढे ऑप्शन या फोन मध्ये आपल्याला दिलेला नाही आहे, जसं स्लो मोशनचा ऑप्शन आहे, लाईव्ह फोटो आहे, सोबतच पोर्ट्रेट मोड सुद्धा इथे दिलेला आहे। इथे नाईट मोड सुद्धा दिलेला आहे। फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरामध्ये यूज करू शकतो आपण। आणि कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर नॉर्मलची कॅमेरा क्वालिटी आहे। कलर सॅच्युरेशन शार्पनेस तर चांगला आहे, पण थोडी इमेजेस जर झूम केली आपण तर थोडेसे पिक्सल या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळणार आहे। नॉईज थोडासा बघायला मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त प्राइस सेगमेंटच्या नुसार कॅमेरा डिसेंट दिलेला आहे, पण बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी बेटर दिलेली आहे याच्यामध्ये। कलर सॅच्युरेशन शार्पनेस जो आहे तो सुद्धा इथे चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे। बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी खूप चांगली आहे फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा। मित्रांनो, हँडसेट जर बघितला तर बिल्ड क्वालिटीमध्ये खूप चांगला हँडसेट दिलेला आहे। थोडासा रफ अँड टफ हेवी युजेससाठी खूप चांगला फोन आहे। आणि यामध्ये कॅमेरा क्वालिटी एवढी विशेष नाही दिलेली आहे। प्राइस सेगमेंटच्या नुसार नॉर्मल कॅमेरा क्वालिटी आहे। जर आपण फीचर फोन कडून स्मार्टफोन कडे जर जाणार असाल तर त्यासाठी खूप चांगला फोन आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।